काही पॉईंट आहेत म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ थॅलोफायटा आपण ह्या व्हिडिओजमध्ये बघणार आहे. त्यातला पहिला आहे तो क्लोरोफायसी. बघा एकूण 3 टाईप्स आहेत हे आपण पाहिलं होतं मागच्या लेक्चरला. त्यातला पहिला आहे तो म्हणजे क्लोरोफायसी, ज्याला ग्रीन अल्गी असं म्हटलं जातं. क्लोरो लक्षात ठेवायला सोपं आहे. क्लोरोफिल पिगमेंट त्याच्यामध्ये आहेत आणि म्हणून त्याला आपण ग्रीन अल्गी असं म्हणतोय, क्लोरोफायसी. क्लॅमिडोमोनास डायग्राम दिसते बघा तुम्हाला इथे, चारा आहे आणि स्पायरोगैरा एक्झाम्पल लक्षात ठेवायला सोपी आहेत. क्लोरोफायसी हा जो थॅलोफायटा डिव्हिजनचा क्लास जो आहे, टाईप जो आहे, याच्यामध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघूया काय असतात ते. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक अशी आहे की दीज आर मोस्टली फ्रेश वॉटर, फ्यू आर ब्रेकिश अँड वॉटर अँड मराईन असं म्हटलं आहे की काही यातले जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, अल्गी आहेत, ह्या मोस्टली फ्रेश वॉटरमध्ये आढळतात. काहीच फक्त खाडीच्या पाण्यामध्ये किंवा समुद्राच्या पाण्यामध्ये आढळतात. सेकंड पॉईंट असा आहे की प्लांट बॉडी जी आहे ती कशी आहे, युनिसेल्युलर आहे. प्लांट बॉडी ह्याची कशी आहे, युनिसेल्युलर आहे, कलोनियल आहे आणि फिलामेंटस आहे. फिलामेंटसचा अर्थ काय होतो, तंतुमय, आणि कलोनियल म्हणजे कॉलनी करून राहणारे. प्लांट बॉडी कशी आहे, युनिसेल्युलर आहे, कॉलोनियल आहे आणि फिलामेंटस आहे. आता लक्षात ठेवायचं याचे सेल वॉल जी आहे, तिन्ही टाईप्समध्ये आपण तुम्हाला सेल वॉल कशाने बनलेली आहे किंवा रिझर्व फूड काय आहे, तिन्हीमधला डिफरन्स जर आला तर तुम्हाला हे पॉईंट लक्षात ठेवावे लागणार आहेत की क्लोरोफायसीलाच ग्रीन अल्गी असं म्हटलं जातं, मोस्टली फ्रेश वॉटरमध्ये आढळते. देन प्लांट बॉडी आहे ती कशी आहे, युनिसेल्युलर आहे. आता सेल वॉल जी असते ती सेल वॉलमध्ये काय असतं रे, सेल्युलोज असतं. ठीक आहे, सेल वॉल कंटेन सेल्युलोज. क्लोरोप्लास्ट आर ऑफ व्हेरियस शेप्स लाईक अ डिस्कॉइड, प्लेट लाईक, रेटिक्युलेट, कप शेप्ड, रिबन शेप्ड और अ स्पायरल विथ अ क्लोरोफिल ए अँड पी. आता आपण म्हणतो की क्लोरोफायसी, नावातच त्याच्या क्लोरोफायसी आहे म्हणजे ज्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट्स असणार आहेत, क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहेत. मग हे क्लोरोप्लास्ट जे आहे ते वेगवेगळ्या शेपचे आहेत. काहींच्यामध्ये डिस्क लाईक आहे, त्याला डिस्कॉइड असं म्हटलं जातं. काहींच्यामध्ये प्लेट लाईक आहेत, काहींच्यामध्ये रेटिक्युलेट आहेत म्हणजे जाळीदार आहेत, काहींच्यामध्ये कप शेप्ड आहेत, काहींच्यामध्ये रिबन शेप्ड आहे, रिबनच्या आकाराचे आहे, तर काहींच्यामध्ये स्पायरल आहे. आणि ह्या क्लोरोप्लास्टमध्ये क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी असे पिगमेंट प्रेझेंट आहेत. आता याच्यामध्ये स्टोअर फूड जे आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये असतं लक्षात ठेवा. स्टोअर फूड म्हणजे एक्सेस हे जे ग्रीन अल्गी आहे त्या काय करणार आहे, सनलाईटचा वापर करून फूड सिंथेसाइज करणार आहे आणि एक्सेस फूड मात्र त्यांच्या बॉडीमध्ये स्टार्चच्या स्वरूपात साठवलं जातं. ओके, द स्टोअर फूड इज इन द फॉर्म ऑफ स्टार्च. देन पायरिनॉइड्स आर लोकेटेड ऑन अ क्लोरोप्लास्ट. तुम्हाला इथे डायग्राममध्ये स्पायरोगैराच्या इथे डॉट डॉट दिसतात बघा. हे जे डॉट डॉट आहेत स्पायरोगैराच्या जे डायग्राम तुम्ही पाहताय, ह्या डायग्राममध्ये तुम्हाला डॉट डॉट ग्रीन कलरचे दिसतात, त्याला पायरिनॉइड असं म्हटलं जातं. आणि हे पायरिनॉइड्स कुठं असतात तर ते क्लोरोप्लास्टवर राहतात. ओके, पायरिनॉइड्स आर लोकेटेड ऑन क्लोरोप्लास्ट. देन मेंबर्स आर रिच इन प्रोटीन सो यूज्ड ॲज अ प्रोटीन. क्लोरोफायसीमध्ये जे काही मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये प्रोटीन जास्त असतात. रिच इन प्रोटीन, कशाचं प्रमाण जास्त आहे, प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे. सो बऱ्याचशा ऑर्गॅनिझमकडून किंवा दुसऱ्या ऑर्गॅनिझमकडून त्याचं फूड म्हणून वापर केला जातो. सो यूज्ड ॲज ए फूड. यूज्ड इवन बाय स्पेस ट्रॅव्हलर. जे काही स्पेस ट्रॅव्हल आहेत, अंतराळवीर म्हणतो आपण, त्यांच्यामध्ये सुद्धा काही ऑर्गॅनिझम्स किंवा काही मेंबर्स आहेत ते मेंबर्स ॲज अ फूड म्हणून घेतले जातात. ठीक आहे, याच्यामध्ये काय काय येतं, एक्झाम्पल तुम्ही बघितले, क्लोरेला आहे, क्लॅमिडोमोनास आहे, स्पायरोगैरा आहे, चारा आहे, वॉलवॉक्स आहे, युलोथ्रिक्स आहे. हे सगळे एक्झाम्पल क्लोरोफायसीचे आहेत. आता इथे डायग्राममध्ये तुम्हाला फक्त नावं दिलेत, मी एक नाव दिले ते जे डायग्राम आहे त्याचे. बुकमध्ये तुमच्या व्यवस्थित नावं दिलेली आहेत. फॉर एक्झाम्पल स्पायरोगैराची बऱ्याच वेळा तुम्हाला एक्झाममध्ये ड्रॉ करायला सांगितलं जातं. मग सेल वॉल दाखवायचं आहे, पायरिनॉइड दाखवायचे, त्याच्यामध्ये सगळी जी नावं आहेत ती लेबल्स तुम्ही व्यवस्थित करायचे. ठीक आहे, बघा पुन्हा सांगते. क्लोरोफायसीला आपण ग्रीन अल्गी असं म्हणतोय. मोस्ट ऑफ त्याच्यातले कसे आहेत तर फ्रेश वॉटर आहेत, काही आहेत ते मराईन किंवा ब्रॅकिश वॉटरमध्ये आढळतात. प्लांट बॉडी आहे ती युनिसेल्युलर आहे. सेल वॉल कशाने बनलेली आहे, सेल्युलोजनी. क्लोरोप्लास्ट याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, वेगवेगळ्या शेपचे क्लोरोप्लास्ट आहेत.
आणि ह्या क्लोरोप्लास्टमध्ये क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी प्रेझेंट आहे. जे काही एक्सेस फूड आहे, एक्स्ट्रा फूड आहे, ते फूड बॉडीमध्ये कोणत्या फॉर्ममध्ये साठवलं जातं? स्टार्चच्या स्वरूपामध्ये साठवलं जातं. तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस फोटोसिंथेसिस प्रक्रिया होते त्यावेळेस आपण म्हणतो की कार्बोहायड्रेट म्हणजेच ग्लुकोज कार्बोहायड्रेट फॉर्ममध्ये प्लांट्स काय करतात? फूड सिंथेसाइज करत असतात. मग हे जे फूड आहे, एक्सेस फूड आहे, ते मात्र कार्बोहायड्रेटमध्ये न ठेवता त्याचं रूपांतर कशामध्ये केलं जातं? स्टार्चमध्ये केलं जातं. तुम्हाला पायरोनॉइड्स दिसतात. हे पायरोनॉइड्स कुठं आढळतात? तर क्लोरोप्लास्टवर आपल्याला आढळतात. लोकेटेड ऑन अ क्लोरोप्लास्ट. याच्यामध्ये प्रोटीन्सचं प्रमाण जास्त असल्यामुळं बऱ्याच वेळा याचा वापर फूड म्हणून केला जातो. जे स्पेस ट्रॅव्हलर्स आहेत ते सुद्धा याचा वापर फूड म्हणून करतात. ठीक आहे. आणि एक्झाम्पल लक्षात ठेवा. हा झाला क्लोरोफायसीबद्दल आपण बघितलं आहे. याच्यानंतरचा पॉईंट आहे तो फिओफायसी. फिओफायसीला ब्राऊन अल्गी असं म्हटलं जातं. क्लोरोफायसीला ग्रीन अल्गी असं म्हणतो आहे. फिओफायसीला ब्राऊन अल्गी असं म्हटलं जातं. एक्झाम्पल काय आहेत बघा. लॅमिनेरिया आहे, सर्गॅसम आहे, देन फ्युकस आहे. ठीक आहे. एक्झाम्पल याच्या लक्षात ठेवा. लॅमिनेरिया, सर्गॅसम आणि फ्युकस. एक्झाम्पल तुमच्या बुकमध्ये लेबलिंग केलेलं आहे. त्या लेबलिंग्सनुसार तुम्ही डायग्रॅम काढायची आहे. आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघा. कंपॅरिझन असणाऱ्या किंवा कंपॅरेटिव्ह जे काही पॉईंट्स आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचे जेणेकरून डिफरन्स आला तर लक्षात तुम्हाला लिहिता येईल. आता आपण तिथे काय बघितलं होतं? क्लोरोफायसी कसं म्हटलं होतं की मोस्टली फ्रेश वॉटरमध्ये आढळतात आणि रेअरली किंवा फ्यू आहेत ते मराईन आहेत. ह्याच्या अपोजिट फिओफायसीमध्ये प्लांट बॉडी आहे ती मोस्टली मराईन आहे. म्हणजे हे जे प्राणी आहेत हे जे प्लांट्स आहेत किंवा ह्या ज्या अल्गी आहेत मोस्ट ऑफ द कशा आहेत रे? खऱ्या पाण्यातल्या आहेत आणि खूप कमी आहेत त्या फ्रेश वॉटरमध्ये आढळतात. स्ट्रक्चर साधं आहे कारण हे थॅलोफायटामध्ये येते. सिम्पल ब्रांच्ड फिलामेंटस आहे. एक्झाम्पल त्याचं एक्टोकार्पस आहे आणि ज्याला जास्त ब्रांच्ड आहेत. काही जे आहेत ते सिम्पल ब्रांच्ड आहेत. ठीक आहे. एक्झाम्पल त्याचं एक्टोकार्पस दिलेलं आहे. आणि दुसरं आहे की काहींना जास्त ब्रांचड असतात म्हणजे प्रोफ्युजली ब्रांच्ड असं म्हटलं गेले. दोन्ही टाईपचे आपल्याला दिसतात. काही सिम्पल ब्रांच्ड किंवा फिलामेंटस असतात, काही प्रोफ्युजली ब्रांच्ड असतात. त्याचं एक्झाम्पल पेटालोनिया दिलेलं आहे. ठीक आहे. इक्टोकार्पस आणि पेटालोनिया. आता पुढचा दिलेला आहे सेल वॉल. सेल वॉल हॅज अ सेल्युलोज, फुंकन्स अँड अल्कीन. तिन्हींनी बनलेलं आहे. सेल्युलोज आहे, फुंकन्स आहे आणि अल्कीन आहे. Photosynthetic pigment like a chlorophyll A, C and fucoxanthin are present. याच्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट आहेत. आपण ग्रीन अल्गीमध्ये काय बघितलं होतं? क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी प्रेझेंट आहेत फोटोसिंथेटिक पिगमेंट. याच्यामध्ये कोणते असतात? तर कलर ह्याचा कसा रे? ब्राऊन अल्गी आहे. याच्यामध्ये जे काही पिगमेंट्स असतात ते पिगमेंट क्लोरोफिल ए तर असतोच कारण क्लोरोफिल ए हा इसेन्शियल पिगमेंट आहे ज्याच्याशिवाय फोटोसिंथेसिस होऊ शकत नाही. सो ए तर असणारच आहे पण त्याचबरोबर सी आणि फ्युकोझॅन्थिन नावाचे पिगमेंट्स प्रेझेंट असतात. अजून काय म्हटलं आहे बघा. आता फूड मटेरियल बघूया की एक्सेस फूड आहे ते एक्सेस फूड कशामध्ये साठवलं जातं? मॅनिटोल अँड लॅमिनेरिन. बघा मॅनिटोल अँड लॅमिनेरिन अँड स्टार्च आर स्टोर्ड फूड मटेरियल. कशा स्वरूपामध्ये साठवलं जातं? मॅनिटोल, लॅमिनेरिन आणि स्टार्चच्या स्वरूपामध्ये फूड मटेरियल स्टोअर केलं जातं. आता पुढं पॉईंट काय दिलं आहे बघा. बॉडी इज युजली differentiated into holdfast stalk called as a stipe and leaf-like photosynthetic organ called as a frond. तुम्ही डायग्राममध्ये दिसू शकतो. मला दाखवले बघा. फ्रॉन्ड आणि स्टाईपसारखा किंवा स्टेपसारखं स्ट्रक्चर तुम्हाला दिसू शकतं. बॉडी आहे ही जनरली दोन भागामध्ये डिवाइड केलेली आहे. जे स्टॉकसारखं स्ट्रक्चर आहे, देठासारखं स्ट्रक्चर आहे ज्याला स्टाईप असं म्हटलं जातं आणि पानांसारखं स्ट्रक्चर आहे त्याला फ्रॉन्ड असं म्हटलं जातं. Okay, body is usually differentiated into holdfast stalk called as a stipe and leaf-like photosynthetic organ called as a frond. आता याच्या बऱ्याचशा स्पेसीज आहेत. तुम्हाला मगाशी सांगितलं की मोस्ट ऑफ द हे कशा आहेत? मरीन आहेत. मग ह्यातल्या बऱ्याचशा अल्गी आहेत, मरीन अल्गी, ह्याचा वापर अदर स्पेसीज काय करत असतात? फूड म्हणून वापर करत असतात. मेनी स्पेसीज ऑफ मराईन अल्गी आर युज्ड ॲज ए फूड.
एक्झाम्पल लॅमिनारिया अँड सर्गॅसम. एक्झाम्पल याचं काय आहे? लॅमिनारिया अँड सर्गॅसम. देन सम स्पेसीज आर युज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ हायड्रोकोलाइड्स. काही यातला स्पेसीज आहेत त्याचा वापर कशासाठी केला जातो? हायड्रोकोलाइड्स म्हणून केला जातो. एक्झाम्पल आपण मगाशी बघितलेत, एक्टोकार्पस आणि फ्युकस. इथं तुम्हाला डायग्राम दिसते फ्युकसची. करेक्ट लक्षात आलं. ब्राऊन अल्गी आपण त्याला म्हणतोय. फिओफायसीला ब्राऊन अल्गी म्हटलं जातं. मोस्टली मराईन आहेत. देन सेलवॉल जी सेल्युलोजनी आहे, फ्युकन्सनी आणि अल्गींनी काहींची बनलेली आहे. फोटोसिंथेटिक पिगमेंट कुठले आहे? त्याच्यामध्ये ए आहे, सी आहे, फ्युकोझॅन्थिन हे आहे. तुम्हाला बऱ्याच वेळा लक्षात आलं की इथं फ्युकस हा शब्द जास्त आलेला आहे. फ्युकन, फ्युकस हा शब्द जास्त आलेला आहे. बॉडी आहे, त्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर स्टॉक लाईक स्ट्रक्चर आहे त्याला स्टाईप असं म्हटलं जातं. आणि लीफ लाईक स्ट्रक्चर जे आहे फोटोसिंथेटिक ऑर्गन त्याला फ्रॉन्ड असं म्हटलं जातं. बऱ्याचशा अल्गीज अशा आहेत की ज्याचा वापर मेनी स्पेसीस काय करत असतात? ॲज अ फूड म्हणून करत असतात. सर्गॅसम ऐकलं असेल बघा तुम्ही. सर्गॅसम आणि लॅमिनारिया हे त्याचे 2 एक्झाम्पल आहेत. हे झालं सेकंड टाईप फिओफायसी, ज्याला ब्राऊन अल्गी असं म्हणतोय. तिसरा टाईप आहे तो म्हणजे रोडोफायसी, ज्याला रेड अल्गी म्हटलं जातं. रोडोफायसी, रेड अल्गी. एक्झाम्पल त्याचे बघूया आपण. ग्रॅसिलॅरिया आणि दुसरा आहे पॉलिसिफोनिया. पॉलिसिफोनिया आणि पहिला आहे तो ग्रॅसिलॅरिया. इथं तुम्हाला दिसतंय की याचा कलर कोणता आहे? रेड कलर आहे. रेड अल्गी असं म्हटलं जातं. आता हे लक्षात ठेवायला सोपं आहे. आपण हे जे प्लांट बॉडी आहे ते दोन्हीकडे आढळतात, म्हणजे मरीन पण आहेत आणि फ्रेश वॉटर पण असं आढळतात. दीज आर फाउंड इन अ मरीन ॲज वेल ॲज अ फ्रेश वॉटर ऑन द सरफेस. त्याचबरोबर डीप सी अँड ब्रॅकिश वॉटर. प्लांट बॉडी इज थॅलड. थॅलस शेप आहे बघा, सगळीकडे आढळतात, म्हणजे मरीन पण आहे त्यातले काही, काही फ्रेश वॉटर पण आहेत, काही पाण्याच्या सरफेसवर आढळतात, तर काही समुद्राच्या तळाला आढळतात. म्हणजे डीप सी आणि ब्रॅकिश वॉटर जे खारे पाणी आहे किंवा खाडीची पाणी आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे प्लांट्स आढळतात. आणि स्ट्रक्चर कसं आहे रे? तर थॅलॉइड आहे, थॅलस शेप आहे. आता क्लोरोफिल बघूया. कोणते क्लोरोफिल पिगमेंट याच्यामध्ये प्रेझेंट आहेत? सेल कंटेन क्लोरोफिल ए, डी अँड फायकोइरिथ्रिन. कोणते पिगमेंट याच्यामध्ये? क्लोरोफिल ए प्रेझेंट आहे, क्लोरोफिल डी आणि फायकोइरिथ्रिन. रेड कलर बघा, फायकोइरिथ्रिन जो कलर आहे किंवा जे पिगमेंट आहे तो काय करतो? रेड कलर देतो, त्यामुळे फायकोइरिथ्रिन असं म्हटलं जातं. हे झालं क्लोरोफिल पिगमेंट कोणते प्रेझेंट आहेत? ए, डी अँड फायकोइरिथ्रिन. सेलवॉल जी आहे ती सेलवॉल कशाने बनलेली आहे? सेल्युलोज अँड पेक्टिन ग्लूड विथ अदर कार्बोहायड्रेट. सेलवॉल आहे ती सेल्युलोजनी आणि पेक्टिननी बनलेली आहे, ज्याच्यामध्ये काय आहेत रे? वेगवेगळे कार्बोहायड्रेटसुद्धा आहेत. ग्लूड विथ अदर कार्बोहायड्रेट. स्टोर फूड इज इन द फॉर्म ऑफ फ्लोरिडियन स्टार्च. विशिष्ट प्रकारचे स्टार्चचं नाव दिले. आतापर्यंत फक्त आपण स्टार्च म्हणत होतो, पण रोडोफायसी किंवा रेड अल्गीमध्ये जे फूड स्टोअर केलेलं आहे ते स्टोअर केलेलं फूड कोणत्या ह्याच्यामध्ये आहे रे? फ्लोरिडिन स्टार्चमध्ये. एक्झाम्पल याचे काय दिलेत बघा. कमर्शियली इम्पॉर्टंट अगार अगार विच इज यूज्ड ॲज अ सॉलिडिफाईंग एजंट इन अ टिश्यू कल्चर मीडियम इज ऑब्टेन फ्रॉम रेड अल्गी. जे काही लॅबोरेटरीमध्ये बऱ्याच वेळा टिश्यू कल्चर केलं जातं त्यासाठी लागणारं जे काही मीडियम आहे, कल्चर मीडियम आहे, जे अगार अगार मोस्टली पॉप्युलर आहे ते तयार करण्यासाठी सुद्धा ह्या रेड अल्गीचा वापर केला जातो. एक्झाम्पल कोणते आहेत बघा. कॉन्ट्रस आहे, बॅट्राकोस्पर्मम आहे, पॉर्फिरा आहे, गेलिडियम आहे, ग्लॅसिरिया आहे आणि पॉलिसिफोनिया. ओके, एक्झाम्पल दिज आर द एक्झाम्पल ऑफ रेड अल्गी दॅट इज ए रोडोफायसी. कॅरेक्टरिस्टिक्स पुन्हा बघा. दोन्हीकडे आढळतात, म्हणजे मराईन पण आहेत, फ्रेश वॉटर आहेत, सरफेसवर आढळतात पाण्याच्या. कधी काही जे आहेत ते समुद्राच्या तळाला आढळतात. बॉडी आहे ती थॅलॉइड शेप आहे. क्लोरोफिल ए, डी आणि फायकोइरिथ्रिन नावाचे क्लोरोफिल याच्यामध्ये पिगमेंट प्रेझेंट आहेत. सेलवॉल आहे ती सेल्युलोज आणि पेक्टिननी बनलेली आहे, ज्याच्यामध्ये काय तर अदर कार्बोहायड्रेटसुद्धा प्रेझेंट आहे. एक्सेस फूड आहे ती एक्सेस फूड फ्लोरिडिन नावाच्या स्टार्चच्या स्वरूपामध्ये साठवलं जातं.
आणि कमर्शियली अगार अगार नावाचं जे काही कल्चरल मीडिया आहे जे टिश्यू कल्चरसाठी वापरलं जातं ते सुद्धा रेड अल्गीपासून तयार केलं जातं. एक्झाम्पल आपण बघितलेले आहेत. कॉन्ट्रस आहे, बॅट्रॅकोस्पर्मम आहे, पॉर्फिरा आहे, गेलिडियम, ग्लॅसिलेरिया आणि पॉलिसिफॉनिया. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट काय बघूया. इथं आपला थॅलोफायटा एक पॉईंट झालेला आहे. याच्यानंतर तुम्हाला तुमच्या बुकमध्ये इंटरनेट माय फ्रेंड याच्यावरून काही क्वेश्चनचे आन्सर शोधायला सांगितले. इझी आहेत. आता आपण जस्ट पाहिलेत हे अल्गीचे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, पण ते तिन्हीचे वेगवेगळे होते. अजून तुम्हाला अल्गीचे इम्पॉर्टन्स सांगितले, विचारलेत इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय. पहिला क्वेश्चन आहे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ अल्गी. सेकंड क्वेश्चन आहे रोल ऑफ अल्गी इन एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटमध्ये अल्गीचा काय रोल आहे किंवा तो किती इम्पॉर्टंट आहे. तिसरा क्वेश्चन आहे डिफरंट फॉर्म्स ऑफ ग्रीन, रेड, ब्राऊन अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी. अल्गीचे जे काही आपण फॉर्म्स पाहिलेत, रेड आहे, ग्रीन आहे, ब्राऊन आहे, ब्ल्यू ग्रीन अल्गी, ह्याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन गोळा करायची आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर डू यू नोमध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे बघा. ब्राऊन अल्गीबद्दल माहिती दिली की ब्राऊन अल्गी आपण आत्ता बघितलं. त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल लक्षात ठेवा. केल्प्स नावाची जे अल्गी आहे केल्प्स, ह्याची उंची किंवा ते किती मीटरपर्यंत वाढू शकतं तर 100 मीटर एवढी हाईट त्याची असू शकते. केल्प्स नावाची जी ब्राऊन अल्गी आहे, ही ब्राऊन अल्गीची हाईट जनरली किंवा त्याची वाढ 100 मीटरपर्यंत होऊ शकते. फाइंड आउट मोर इन्फॉर्मेशन अबाउट सर्गॅसोसी. याच्यामध्ये तुम्हाला सर्गॅसोबद्दल माहिती गोळा करायला सांगितले. अजून क्वेश्चन तुमच्या पुस्तकात दिलेले आहेत. पहिला क्वेश्चन विचारला कॅन यू टेलमध्ये पहिला क्वेश्चन आहे व्हॉट आर द 3 मेजर ग्रुप्स ऑफ क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टोगॅम्समध्ये 3 मेजर ग्रुप्स काय आहेत. ओके, आत्ता आपण त्यातला पहिला पॉईंट बघितलेला आहे कोणते आहेत ते. सेकंड क्वेश्चन आहे, सगळे क्वेश्चन इझी आहे, तुमच्या बुकमध्ये याचे आन्सर्स आहेत. नेम द असेसरी पिगमेंट ऑफ अल्गी. अल्गीमध्ये असणारे असेसरी पिगमेंट कोणतं आहे तर तुम्हाला माहिती आहे तिन्हीमध्ये सुद्धा आपल्याला क्लोरोफिल ए दिसला आहे. क्लोरोफिल ए हा काय आपण इसेन्शियल पिगमेंट म्हणतो आहे की जो फोटोसिंथेसिससाठी उपयोगी ठरतो. पण क्लोरोफिल ए सोडल्यानंतर राहिलेले कोणकोणते असेसरी पिगमेंट आहेत. असेसरी म्हणजे क्लोरोफिल एला मदत करणारे. मग कोणकोणते असेसरी पिगमेंट आहेत ते तुम्ही लिहायचे. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन इज लाईक दिस गिव सायलेंट फीचर्स ऑफ अल्गी. अल्गीचे काही कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला लिहायचे आणि क्लोरोफायसी आणि फिओफायसी. क्लोरोफायसी आणि फिओफायसी जस्ट आपण डिस्कस आता केलं त्याच्यामध्ये डिफरन्स लिहायचा आहे. ठीक आहे. आणि फोर्थ क्वेश्चन आहे इन लिस्ट एक्झाम्पल ऑफ क्लोरोफायसी अँड रोडोफायसी. क्लोरोफायसी आणि रोडोफायसी याचे तुम्हाला एक्झाम्पल लिहायचे. ठीक आहे. हे 4 क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या बुकमध्ये दिलेले आहेत. इथं आपल्याला तिन्ही पॉईंट्स आपण पाहिलेले आहेत. पहिला ग्रीन अल्गी, नंतर पाहिलं ब्राऊन अल्गी आणि तिसरा पाहिला तो रेड अल्गी. ठीक आहे. याच्या नोट्स काढायचे आणि मला पाठवायचे. थँक्यू.